तारीख होती 2 फेब्रुवारी। मध्यरात्री उल्हासनगरमध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। एक नाही दोन नाही तब्बल 5 गोळ्या झाडल्या गेल्या। महत्त्वाचं म्हणजे या गोळ्या भर पोलीस ठाण्यामध्ये झाडल्या गेल्या। त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या गोळ्या कुठल्या गुन्हेगारांना नाही तर एका राजकीय नेत्यानं झाडल्या होत्या। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, तोही भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला। हा गोळीबार का केला गेला? ज्या भाजप आमदारानं हा गोळीबार केला ते गणपत गायकवाड नक्की कोण आहेत? ठाण्यात 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नक्की काय घडलं ज्यानं पूर्णच कल्याण डोंबिवली सोबत अख्खं ठाणं हादरलं? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। कल्याण पूर्वमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी म्हणजेच 2 फेब्रुवारीच्या रात्री घडली। हा जीवघेणा हल्ला भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः केला। या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले। महेश गायकवाड यांचे मित्र आणि शिंदे समर्थक असलेले राहुल पाटील हे देखील या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता हा गोळीबार का केला गेला तर यावर स्वतः ज्यांनी हा गोळीबार केला ते म्हणजेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी स्वतः अशी कबुली दिलेली आहे, असं म्हटलेलं आहे की हा गोळीबार मीच केलेला आहे। ते नक्की काय म्हणालेत पाहूयात। गणपत गायकवाड म्हणाले, पोलीस ठाण्याच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली गेली। माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील। आमच्यासारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं। मी स्वतः गोळी झाडली, मला याचा काही पश्चाताप नाहीये, कारण माझ्या मुलाला पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर हे लोक मारत असतील तर मग मी काय करणार, अशी पहिली प्रतिक्रिया यावर गणपत गायकवाड यांनी दिली। ते पुढे असं म्हणाले की मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं होतं। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असतात। या दोघांमध्ये सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेला बघायला मिळतं। याच शीतयुद्धाचा भडका उल्हासनगरमध्ये उडाला। आता 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं हे सुद्धा तुम्हाला सांगते। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड पोहोचले होते। आता हे दोघं तिथे का पोहोचले होते तर त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद सुरू होता। गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता। हाच वाद सोडवण्यासाठी शुक्रवारी महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे पोलीस ठाण्यामध्ये गेले होते। तिथेही हा वाद शमला नाही आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। आता पोलिसांसमोरच गोळ्या झाडणारे हे गणपत गायकवाड, भाजपचे आमदार असलेले गणपत गायकवाड नक्की कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते सुद्धा सांगते। गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्वमध्ये चांगलाच दरारा आहे। कल्याण पूर्वमध्ये त्यांचं चांगलंच नाव आहे। गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेत सलग 3 वेळा आमदार झालेले आहेत। त्यांचा कल्याणमध्ये आधी केबलचा व्यवसाय होता। गणपत गायकवाड यांनी कामासोबतच जनसंपर्क वाढवला, जनसेवा केली, त्यामुळे त्यांची राजकीय क्षेत्रात चांगलीच प्रगती होत गेली। एकेकाळी गणपत गायकवाड कल्याण शहरामध्ये रिक्षा चालवायचे। गणपत गायकवाड यांनी पहिल्यांदा आमदारकीसाठी उमेदवारी लढवली तेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते। ते सध्या भाजपमध्ये आहेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात। गणपत गायकवाड यांचा जनसंपर्क मोठा आहे। त्यांचं कल्याणमध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक यांच्यासोबत चांगलं नातं आहे। आपल्याकडे मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना गणपत गायकवाड कायम मदत करत असतात असं म्हटलं जातं। याशिवाय 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम ते राबवत असतात। 3 टर्म आमदार असलेले गणपत गायकवाड यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत असं म्हटलं जातं। गायकवाड मोठे उद्योजक सुद्धा आहेत। त्यांचा मुलगा वैभव भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गणपत गायकवाड यांनी अनेकदा त्यांना लक्ष केलं। भाजपनं कल्याण लोकसभेची जागा लढवावी, भाजपचा उमेदवार इथून सहज निवडून येईल अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे। आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3घांना पोलिसांनी अटक केली आहे।
आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय वळण येतं, यावर शिंदेंची काय प्रतिक्रिया येते, फडणवीस यावर काय म्हणतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।